24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपला सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये प्रदर्शनीचं उद्घाटन आणि विद्यार्थ्यांचं आनंद मेळाव्यांचं खूप सुंदर प्रदर्शन केलेलं आहे। हे आपण बघून सणारी आश्चर्यचकित होणार की मुलांमध्ये किती छान कौशल्य असते हे यामध्ये पाहायला मिळेल। त्यांची बुद्धिमत्ता किती तीव्र असते आणि ते काय बनू शकतात, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट बनू शकतात ह्या माध्यमातून इथे आणि व्यवहार, बिझनेस आणि याबद्दल खूप काही जानकारी दिलेली आहे। बघा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकवून जाणार आणि खूप काही अनुभव येणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। मुलांनी खूप छान व्यंजन, पक्वान, नाश्त्याचे, पोहा, चिवड्या, गुपचूप, खूप काही व्हेरायटीज असं त्यांनी व्यंजन बनवलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनीत ठेवलेले आहे आणि त्यांना या माध्यमातून व्यवहार कसं असते आणि मॅनेजमेंट कसं असते ह्या मुलांना हे इथे शिकायला मिळालेलं आहे आणि त्यांचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल इथे ते पाहण्यास आपल्याला मिळत आहे। बघा, हे प्रदर्शनीचं उद्घाटन झालेलं आहे आणि ती प्रदर्शनी बघून तुम्ही आश्चर्यचकित होणार। खूप सुंदर प्रदर्शनी केलेली आहे। मुलांचं किती तज्ज्ञ आणि हुशार आहेत हे या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळत आहे। ये कॉर्नफ्लावर और पानी से बना या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्नेह संमेलन कार्यक्रमादरम्यान आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। सुंदर असं व्यंजन जे आहे या विद्यार्थ्यांनी, या छकुली लहान लहान विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। सुंदर आणि स्वादिष्ट असं हे व्यंजन आहे। पेरिस्कोप है और इसमें जो पनडुब्बी चलती है ना, उसमें सैनिक लोग इससे निगरानी रखते हैं अपने दुश्मन की। अच्छा, ये पेरिस्कोप तुमने बनाया? यस सर। वाह 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 वाह। कौन सा क्लास में बेटा? क्लास 10। सर ये श्वसन तंत्र है, जो जैसा अपन ऑक्सीजन लेते हैं ना, वो फेफड़े में जो श्वसन होता है ना, वो दिखाता है और कार्बन डाइऑक्साइड छोड़ता है। अच्छा, कौन सी क्लास में है बेटा? मैं 10वीं क्लास। 10th क्लास में? 10th क्लास। बड़े बन के क्या बनोगे? IPS ऑफिसर। IPS ऑफिसर, गुड। आपका नाम क्या है? आपने भी उसको साकार किया शोषण यंत्र बनाने के लिए? कौन सी क्लास में? क्या बनोगे बड़े बन के? इंजीनियर। ये चंद्रयान 3, देखिए चंद्रयान 3 ये विद्यार्थियों ने बनाया है। ये है चंद्रयान 3। क्या नाम है बेटा तुम्हारा? उस्मान।
कैसे बनाया इसको? इसको कार्डबोर्ड से बनाया है, खड्डी से, ग्लू गन की मदद से। इसमें इंजेक्शन पाइप को कनेक्शन करके और फिर ये इंजेक्शन एक इधर जोड़ के इसके ऊपर अटैच करके बनाया। जे चंद्रयान तयार केलेलं आहे थोडंसं मी प्रॅक्टिकली दाखवतो का? हे बघा कशा प्रकारे वर जातो आणि कशा प्रकारे खाली येतो हे बघा. खूपच सुंदर असं हे चंद्रयान 3 या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. लता लालाजी लोणारे, मी अर्चना फुले हायस्कूल प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय संस्थेमध्ये कार्यरत आहे ॲज अ मुख्याध्यापक म्हणून. काय सांगाल आज स्नेह संमेलन वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये मला एवढं सांगता येईल की मुलांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा आलं पाहिजे आणि सायंटिफिकली त्यांना सायन्सची आवड रुची निर्माण झाली पाहिजे. आमचा उद्देश हाच असतो की आमची संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी लहानापासून तर मोठ्यापासून त्याला सायन्स बद्दल आणि व्यावहारिक नॉलेज, जर आनंद मेळावा बघितला तर त्याला व्यावहारिक नॉलेज असला पाहिजे आणि सायन्स म्हणजे त्याला प्रत्येक सायन्स म्हटलं तर आपल्या जीवनाचा भाग असतो आणि ते त्यांना प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. माझं नाव प्रज्ञा कोटांगले, अर्चना फुले हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका आहे मी. काय सांगाल सर, वार्षिक स्नेह संमेलन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या अंतर्गत सुप्त गुणांचं दर्शन आणि म्हणजे वर्षभर आपण ऍक्टिव्हिटीज घेऊ शकत नाही, मुलांना शिकवतो, पण शेवटी त्याचा सार आणि त्यांचा थकवा नाहीसा करण्याचा हा एक आमचा उद्देश असतो की त्यांना सर्वांगीण त्यांची जी गुण आहे ते सर्वांपुढे आले पाहिजे, त्यांनाही आपली आवड जिज्ञासा ओळखता आली पाहिजे आणि सोबतच आनंद मेळाव्यासारख्या प्रकरणातून म्हणजे आनंद मेळावा जो आपण घेतो त्यातून विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण, त्यांची रुची कशामध्ये आहे आणि काय केल्याने आपण पैसे जे मुलं वेस्ट करतात तर वेस्ट न करता त्या पैशाचा सदुपयोग किंवा आपल्या आई वडिलांना जे पैसे कमवावे लागतात ते कशा पद्धतीने कमवायचे, कसे खर्च करायचे आणि ते कमवण्यासाठी किती धडपड करावी लागते, म्हणजे एकूण पैशाचं मोल आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास हा आमच्या स्नेह संमेलनाचा मुख्य उद्देश असतो. मी रमेश फुले, अर्चना फुले हायस्कूल, काश्मीर विद्या मंदिर आणि नॉर्थ पॉइंट स्कूल, इंग्लिश, हिंदी आणि मराठी या संयुक्त विद्यमानाने या आमच्या शाळेमध्ये आज मागील 8 दिवसापासून स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आम्ही विज्ञान प्रदर्शनीला जास्त महत्व देतो आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जो गुण आहे, शैक्षणिक गुण आहे, वैज्ञानिक गुण आहे आणि हे सर्व त्यांच्यामध्ये आलं पाहिजे आणि व्यवहार कसा करायचा त्यामुळे खाली आपण जे याच्यामधून स्नेह संमेलनामधून विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की व्यवहार कसे केले जातात. व्यवहारातून आपल्याला म्हणजे आपण जे केलेलं आहे विज्ञान मेळाव्यामध्ये जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं पैसे अर्न होतात हे विद्यार्थ्यांना शिकणं फार आवश्यक आहे. शिक्षण आपण आयुष्य म्हणजे प्रत्येक वर्षाला करत असतो, परंतु त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे. अदर ऍक्टिव्हिटी म्हणजे ह्या 15 दिवसापासून क्रीडा यांनी घेतलेला आमच्या शाळेमध्ये, नंतर विज्ञान प्रदर्शनी आपण बघितलेले आहे, विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार वगैरे आनंद मेळावा घेतला, अशा विविध प्रकारचे आपल्या शाळेमध्ये म्हणजे उपक्रम चालवले आहेत आणि अजूनपर्यंत हे अजून 4-5 दिवस चालतील आणि यामधून विद्यार्थ्यांना एक फार मोठा दिलासा मिळतो. विद्यार्थ्यांना मिळतो, परंतु सर्वात जास्त पालकांना जास्त मिळतो की माझ्या मुलांना काय दिलं आहे आणि पालकांना म्हणून ते अजून विद्यार्थ्यांना शिकवतात. मी आपल्याला प्रामुख्याने सांगेल या संपूर्ण एरियामध्ये दलित आणि मुस्लिम बांधव होतात. आपल्या शाळेमध्ये 60% मुस्लिम बांधव आहे आणि आम्ही म्हणजे 1994ला जेव्हा शाळा काढली तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मुस्लिम एरियामध्ये त्यांना शिक्षणामध्ये रुची कशी यावी आणि म्हणून मी इथे मोठ्या मोठ्या अधिकारी निवडले 94 पासून तर आतापर्यंत आणि आज ते मोठ्या दिलासात ऑफिसर बनलेले आहेत आणि शाळेत जाते. ते ऑफिसर झाले म्हणून त्याची जे येणारी पिढी आहे ते सुद्धा आपल्या शाळेमध्ये ऑफिसर म्हणून आज मोठ्या प्रमाणात शिकत आहे. मी एक विशेष सांगतो आहे की माझ्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये 80, 90, 120 पर्यंत विद्यार्थी आहे. म्हणजे हा दोन प्रकार कसा आहे, शाळेतील जे आमचे म्हणजे जे शिक्षक आहेत म्हणजे उच्च शिक्षक आहेत, उच्च श्रेणीचे शिक्षक आहेत, हे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकतात, वर्षभर त्यांना रिझल्ट चांगला येतो. म्हणून सर्वात जास्त या संपूर्ण परिसरामध्ये जेवढ्या शाळा असेल तेवढ्या सर्व शाळा जीर्ण झालेल्या आहेत आणि सर्व ह्या परिसरातील सर्व विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत आणि हे एक चांगले शिकवतात आणि आमचे टीचर चांगले म्हणजे क्वालिफाईड आहेत आणि विद्यार्थ्यांना चांगलं घडवतात. म्हणून आमच्या शाळेमध्ये शिकतात आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या बरोबर आहे. बरोबर नाही, पटसंख्या काही पटीने चांगली आहे. मी देवेंद्र गरडे,
प्रशासकीय अधिकारी प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था त्यांचे सेक्रेटरी सचिव आमचे साहेब रमेशचंद्रजी फुले यांची ह्या 3 शाळा काश्मीर विद्या मंदिर आणि नॉर्थ पॉइंट व AR फुले हायस्कूल अर्चना फुले हायस्कूल या 3 शाळांच्या संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करण्यात आलेली आहे. ह्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीमध्ये त्यांनी ही होती आजची खास खबर. 24 इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.